रात्रीच्या जेवणात छान बनवणार आहे मी मासे तळून पण घ्यायचे थोडेसे आणि रस्सा पण बनवायचा. रस्स्यासाठी मी इकडे छान असं खोबरं खिसून भाजून घेतलेलं आहे आणि इकडे माशांना छान मीठ, हळद, मसाला, थोडंसं लिंबू पिळलेलं आहे असं लावून ठेवलं होतं. आणि इकडे चालू आहेत आत्यांचं शेंगा फोडायचं रोजचंच काम. हे बघा इकडे मी गेले होते छान असं आज आमच्या इथे आहे वैरागमध्ये दत्तमाठ. मग मला हे छान असे चमचे दिसले छोटे छोटे म्हणलं आणि शिवाय कमी किमतीत होते 10-10 रुपयाला. म्हणलं छान आहेत रानात भाजी वगैरे घ्यायला बरे पडतात. ह्याचा रस्सा बनवायचा आहे. मग ते येताना आणले मी छान चमचे. इकडे भात आत्याने मी येऊसपर्यंत भात भाकरी छान अशा बनवून ठेवल्या होत्या. मग मी केली भाजीची तयारी. छान इकडे असं खोबरं भाजून घेतलेलं आहे. खोबरं आणलं. खोबरं आणि फक्त लसूणच मी वाटून आणलं. कोथिंबीर नव्हती, टॅमॅटो वगैरे काही नाही. आणि छान असं तेलामध्ये वाटण घातलं. घरचा येसूर, मसाला, हळद, मीठ आणि थोडंसं जे लाल तिखट मी घातलं होतं कलर येण्यासाठी छान असं तरीसाठी. तर छान असं तेल सुटूसपर्यंत खोबरं घेतलं तळून. मग त्याच्यामध्ये छान असे माशांचे पीस घालून पाणी घालून छान असा रस्सा चुलीवरचा तयार झालेला आहे. आता ठेवते उकळण्यासाठी आणि तिकडे मला तयारी करायची आहे मासे तळण्याची. ते जे मगाशी मसाला वगैरे लावून ठेवले होते मासे ते आता मी घेणार आहे लवकरच तळायला. तर हा रस्सा चुलीवरचा कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इकडे ठेवले कढईमध्ये तेल ठेवले गरम करायला. तर सुरुवात करते मासे तळायला. खूप सारा उशीर झालेला होता. हे बघा हे मासे आता मी घेणार आहे तळून. तर छानपैकी रस्सा तिकडे आरावरती उकळतोय. पूर्ण मी त्याचा जाळ काही घेतलेला बंद केलेला आहे. छान अशी आरावरती उकळी आली रश्श्याला. कलर पण खूप छान आला आहे. कसा वाटला ते नक्की सांगा. आणि इकडे माझे चालू आहेत चुलीवरचे मासे तळायचे. आमच्याकडे थोडेसे कडक मासे तळलेले फार आवडतात. मग थोडेसे जास्त लालसर करायचे. हे बघा तर असा होता आजचा रात्री जेवणातला बेत माशाचा रस्सा आणि तळलेले मासे. तर कसे वाटले चुलीवरचे तळलेले मासे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि या सगळ्यांनी जेवायला भेटूया पुढच्या व्हिडिओ.